मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत. इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा, सबस्टन्सेस, ऑब्जेक्ट्स अँड एनर्जी. विद्यार्थी मित्रांनो, खडू आपल्या रोजच्या परिचयाचा हा एक घटक हो ना. खडूने जेव्हा आपण फळ्यावर लिहितो त्यावेळेला सुरुवातीला हा खडू तुम्ही बघितलात तर असा पूर्ण असतो हो ना. जेव्हा शिक्षक वर्गात खडू घेऊन येतात त्यावेळेला हा खडू असा पूर्ण अख्खा असतो, परंतु ज्या वेळेला फळ्यावर या खडूने लिहिलं जातं काही वेळानंतर हा खडू आपल्याला असे तुकडे दिसून येतात आणि खूप लिहून झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की तुम्ही सुद्धा कधी खडूने लिहिला तर तुमच्या हाताला अशा प्रकारे हे खडूचे कण चिकटतात हो ना. त्याचबरोबर आपण जेव्हा फळ्यावर लिहिलेलं डस्टरने पुसतो त्यावेळेला त्या फळ्याच्या खाली किंवा डस्टरला सुद्धा आपल्याला अनेक खडूचे कण चिकटलेले दिसून येतात. म्हणजेच आपण जेव्हा खडूने लिहितो तेव्हा खडू लहान होतो, म्हणजेच काय होतं तर खडूची झीज होते, खडूचा आकार लहान होतो आणि खाली पडलेले कण तसेच डस्टरमध्ये असलेले कण हे खडूच्याच रंगाचे आपल्याला आढळून येतात. यावरून आपण असं म्हणू शकतो की फळ्यावर खडूने जेव्हा आपण लिहितो, ज्या रंगाच्या खडूने आपण लिहितो त्या रंगाच्या खडूचे कण फळ्याला चिकटले जातात. फळा पुसल्यानंतर ते कण फळ्यापासून मोकळे होतात आणि डस्टरला चिकटतात. आपण जर डस्टर खाली झाडलं, आपटलं तर ते कण त्या डस्टर पासून सुद्धा मोकळे होतात. ज्याप्रमाणे या खडूची झीज होते, खडू अख्खा होता, त्याचा आकार लहान झाला. खडूचा बारीक कण, जर लाल रंगाचा आपण छोटासा कण घेतला आणि त्याने आपण फळ्यावर लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लाल रंगच दिसून येईल. त्याचप्रमाणे कोळसा, खडीसाखर किंवा मीठ हे पदार्थ जर आपण घेतले तर कोळशाचा अगदी बारीक कण तो पण कसा असणार आहे, काळाच. आपण त्याने जर लिहायला गेलो तर आपल्याला काळं काळं दिसून येईल. तर खडीसाखर आपण बारीक केली तर तिचा छोटा कण आपल्याला गोडच लागणार आहे. मिठाचा अगदी बारीक हा कण आपण घेतला तो आपल्याला चवीला खारटच लागेल. कोळसा, खडीसाखर, मीठ हे सगळे पदार्थ जेव्हा आपण बारीक कुटले किंवा खडू आपण जर बारीक केला, म्हणजेच त्याच्यावर दगड मारला किंवा बत्ता मारला तर आपल्याला असे बारीक कण मिळतील. यावरून बघा आपण असं म्हणू शकतो की आपल्या भोवताली असणारा प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणांचा बनलेला आहे. या ठिकाणी बघा लाकूड जेव्हा कापलं जातं त्यावेळेला लाकडाचे सूक्ष्म कण आपल्याला बाजूला पडताना दिसून येतात. हा जो लाकडाचा भुसा असतो तो भुसा म्हणजेच लाकडाचे कण होय. जात्यावर जेव्हा दळलं जातं त्यावेळेला तांदूळ दळले तर तांदळाचेच हे बारीक कण आपल्याला मिळू शकतात. तर लोखंड, तांबे
यासारखे धातू जेव्हा कापले जातात तेव्हा त्यांचेही असेच बारीक कण होतात. बघा, जात्यावर जेव्हा आपण धान्य दळतो, जातं तुम्ही बघितलंच असेल, किंवा गिरणीमध्ये आपण गहू देतो, त्या गव्हाचं पीठ होतं. मग जात्यावर किंवा चक्कीवर धान्य दळताना त्या धान्याचे पीठ आपल्याला दिसते, म्हणजेच धान्याचे बारीक कणात रूपांतर होते. तर पेन्सिल, खडू, लाकूड, गहू, तांदूळ, लोखंड, तांबे, कोळसा, खडीसाखर, मीठ हे सर्व पदार्थ सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. आपल्या डोळ्यांना पदार्थाचे हे जे लहान कण दिसतात ते अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. एखाद्या पदार्थाचा आपल्याला दिसू शकेल एवढा कण तयार होण्यासाठी बघा, हे कण जे आहेत आपल्याला दिसत आहेत हे अतिशय सूक्ष्म आहेत. मग हे कण खूप लहान असतात. काही वेळेला हे कण आपल्याला नुसत्या डोळ्यांनी सुद्धा दिसू शकत नाही. मग अशा एखाद्या पदार्थाचा आपल्याला दिसू शकेल एवढा कण तयार होण्यासाठी त्या पदार्थाचे लाखो कण एकत्र यावे लागतात. उदाहरणार्थ ही वीट, आपण वीट बघतो, पण वीट कशी बरं तयार होते? तर मातीपासून तयार होते. तर मातीचे हे सूक्ष्म कण जेव्हा एकत्र केले जातात, त्याला विशिष्ट आकार दिला जातो, त्यावेळेला ही वीट तयार होते. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणांपासून बनलेला असतो आणि आपण जो पदार्थ बघतो, आपल्या डोळ्यांनी जो पदार्थ दिसतो, त्यासाठी त्या पदार्थाचे लाखो कण एकत्र आलेले असतात. उन्हाळ्याच्या दिवसात घरामध्ये येणारा कवडसा, खिडकीतून उन्हाची येणारी तिरी आणि त्यामध्ये आपल्याला असंख्य धुळीचे लहान लहान कण दिसून येतात. मग हे धुळीचे लहान कण जे आहेत हे सुद्धा असेच सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. प्रत्यक्ष आजूबाजूला आपल्याला हे धुळीचे कण असतात, परंतु ते दिसत नाहीत. पण ज्या वेळेला अशा प्रकारे हा उन्हाचा कवडसा येतो, उन्हाची तिरीप येते, त्यावेळेला मात्र त्या उन्हाच्या तिरिपीमध्ये हे असंख्य धुळीचे कण आपल्याला हलताना आढळून येतात. तर महर्षी कणाद पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे आपण बघितलं. आणि हे सर्वप्रथम सांगणारे हे आपले भारतीय शास्त्रज्ञच त्यांना म्हटलं पाहिजे. तर महर्षी कणाद हे एक भारतीय तत्वज्ञानी होते. पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे त्यांनी सर्वप्रथम जगामध्ये मांडलं आणि हा एक अणुसिद्धांत असं आपण म्हणू शकतो. तर सर्वप्रथम जगात अणुसिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ म्हणजेच आपले भारतीय ऋषी महर्षी कणाद होत. कणाद महर्षींचा जन्म इसवी सनापूर्वीच्या 6व्या शतकात गुजरात राज्यातील, हे गुजरात राज्य आहे, या गुजरात राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभास क्षेत्र या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव उलूख होते. महर्षी कणाद यांनी काही तत्व मांडली, काही सिद्धांत मांडले. त्यानुसार त्यांनी सांगितलं की सृष्टीतील वस्तूंचे 7 गटात वर्गीकरण होते. प्रत्येक वस्तू, जगातील प्रत्येक वस्तू ही सूक्ष्म कणांची बनलेली असते आणि पदार्थाचा सूक्ष्मातिसूक्ष्म कण म्हणजेच पिलव होय. म्हणजे प्रत्येक वस्तू ही सूक्ष्म कणांची बनलेली असते आणि या सूक्ष्म कणाला त्यांनी पिलव हे नाव दिलं. तर अशा प्रकारे सर्वप्रथम अणुसिद्धांत मांडणारे महर्षी कणाद हे भारतीय तत्वज्ञानी होऊन गेलेले आहेत.
जगातील प्रत्येक वस्तू ही सूक्ष्म कणांची बनलेली असते, ही संकल्पना त्यांनी आपल्या वैशेषिक ग्रंथ या ग्रंथामध्ये मांडली. आपण पदार्थ आणि वस्तू यांचा अभ्यास करतो आहोत. सो एव्हरीथिंग इज मॅटर. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक वस्तू, बघा या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला अनेक वस्तू दिसत आहेत. छोटासा बॉल किंवा ते ग्लास, टीव्ही, कपाट, या अनेक वस्तू या चित्रात आपल्याला दिसत आहेत. या प्रत्येक वस्तू या सूक्ष्म कणांपासून बनलेला आहे. तर प्रत्येक पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. अगदी आपण पाणी जरी घेतलं तरी पाण्याचे पडणारे थेंब, पावसाचा थेंब जो आहे, हा पावसाचा पाण्याचा लहान थेंब हे पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. अचानक जेव्हा पाऊस सुरू होतो, बघा पावसाचा एक छोटा छोटा थेंब आपल्या अंगावर पडतात आणि बराच वेळ आपण या पावसामध्ये, म्हणजेच थेंब जर नुसते पडत असतील तरी त्याच्यामध्ये आपण थांबलो तरी सुद्धा आपण काय होतो, भिजतो, हो ना. म्हणजेच अंगावर पाऊस आपल्या पडत नसला, काही वेळेला आपण असं रेनकोट वगैरे घालतो तरी सुद्धा, छत्री घेतो तरी सुद्धा आपण भिजतो. कारण काही प्रमाणामध्ये तरी आपण भिजतो. असं का बरं होतं? तर पाणी जेव्हा हे जमिनीवर पडतंय तेव्हा त्याचे शिंतोडे उडतात. उडतायत दिसतायत तुम्हाला आजूबाजूला शिंतोडे उडतात. हे शिंतोडे म्हणजेच पाण्याचे अगदी सूक्ष्म लहान लहान थेंब होत. तर हे लहान थेंब सुद्धा या पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला भिजायला होते. म्हणजेच द्रव पदार्थ, पाणी हा द्रव पदार्थ आहे, तर द्रव पदार्थ सुद्धा कणांचेच, सूक्ष्म कणांचेच बनलेले असतात. आता डांबर गोळी, तुम्ही डांबर गोळी किंवा कापूर बघितला असेल. कापूर किंवा ही डांबर गोळी जी आहे, ही आपण बरेच दिवस अशा प्रकारे उघडी ठेवली किंवा कपड्यात ठेवली तर काही दिवसांनी आपल्याला तिचा आकार असा लहान झालेला दिसून येतो. मग हा आकार लहान का बरं होतो? कारण डांबर गोळी जी आहे, या डांबर गोळीचे वायू रूपातील लहान कणात रूपांतर होते. बघा आपण खडू बघितला, पाणी बघितलं, आता ही डांबर गोळी, या डांबर गोळी आपल्याला काय होते, ती काही दिवसांनी लहान होते. जर ठेवली तर त्या ठिकाणी दिसेनाशी होते. मग कुठे बरं गेली ती? तर वायू रूपातील लहान कणात ती रूपांतरित झाली आणि त्या ठिकाणी जर आपण ही डांबर गोळी आपण जर कपड्यात ठेवली असेल तर त्या कपड्यांना आपल्याला डांबर गोळीचा वास येतो. रांगोळी तुम्ही बघितली असेल. रांगोळी जेव्हा आपण काढतो त्यावेळेला ही रांगोळी अशा प्रकारे या चुनखडकांपासून तयार केली जाते आणि हा खडक बारीक करून त्याचं अशा प्रकारे पिठाप्रमाणे रूपांतर केलं जातं, पीठ केलं जातं. म्हणजेच रांगोळीच्या कणांचा आकार या पिठाप्रमाणे बारीक असतो आणि मग आपण या रांगोळीने अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारची नक्षी तयार करतो. या ठिकाणी तुम्हाला काही रंगीत रांगोळी पण दिसतेय. तर रांगोळीचे रंग सुद्धा अशा लहान खड्यांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असतात. तर पदार्थाच्या अवस्था कोणकोणत्या आहेत? आपण बघितलं, खडू किंवा खडीसाखर, पाणी आणि डांबर गोळी. डांबर गोळी काय झाली, तिचं वायू रूपात रूपांतर झालं. मग पदार्थाच्या 3 अवस्था असतात. स्थायू पदार्थ म्हणजे स्थायू अवस्था, द्रव अवस्था आणि वायू अवस्था. स्थायू म्हणजेच सॉलिड, द्रव म्हणजेच लिक्विड आणि वायू म्हणजेच गॅस.
तर कोणत्याही पदार्थाच्या या 3 अवस्था असतात. निसर्गामध्ये पाणी हे मात्र आपल्याला स्थायू, द्रव व वायू या 3 अवस्थांमध्ये आढळते. बघा, पाणी जर आपण घेतलं आणि पाणी फ्रीज मध्ये ठेवलं तर त्या पाण्याचा बर्फ होतो. तर बर्फ ही झाली पाण्याची स्थायू अवस्था. बघा, पाणी, आता हा बर्फ विरघळून त्याचं पाणी झालं तर पाणी ही झाली द्रव अवस्था. आणि पाण्याला उष्णता दिली की पाण्याची काय होते? वाफ होते. ही पाण्याची वायू अवस्था. तर निसर्गामध्ये आपल्याला पाणी हे स्थायू, द्रव व वायू या 3 अवस्थांमध्ये आढळते. अवस्था बदलली म्हणजेच स्थायू अवस्थेतून हे पाणी झालं तरी या 3ही अवस्थांमध्ये पाण्याचा कण हा सारखाच असतो. पाण्याची वाफ झाली तरी त्या ठिकाणी त्याचे गुणधर्म हे सारखेच असतात. स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये त्याचं स्वरूप वेगवेगळं आहे, मात्र त्याची सूक्ष्म कण जे आहेत ते सारखेच असतात. त्यामुळे बर्फ, पाणी आणि पाण्याची वाफ यांच्या गुणधर्मामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. निसर्गामध्ये आढळणारे हे सूक्ष्म कण. आता बर्फ जर आपण घेतला तर बर्फामधील सूक्ष्म कण बघा कसे आहेत? एकमेकांच्या खूप जवळ आहेत. तर हे झाले पार्टिकल्स इन अ सॉलिड, स्थायू मधील सूक्ष्म कण. प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणांचा बनलेला असतो. स्थायू मधील सूक्ष्म कण हे एकमेकांच्या खूप जवळ असतात. ते एकमेकांपासून लांब जात नाहीत, एकमेकांना धरून असतात आणि त्यामुळेच आपल्याला एक विशिष्ट असा आकार दिसतो. खडीसाखर किंवा मिठाचा खडा आपल्याला आकार दिसतो. पण द्रव जर आपण घेतलं, पार्टिकल्स इन अ लिक्विड, द्रव अवस्थेतील कण जे आहेत ते एकमेकांपासून थोडे लांब असतात आणि त्यामुळे दूध किंवा पाणी हे पदार्थ आपण ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार त्याला मिळतो. तर उदबत्ती किंवा पाण्याची वाफ बघा, त्यामधील सूक्ष्म कण हे एकमेकांपासून खूप लांब असतात. जिथे जागा मिळेल तिथे ते पसरत जातात. तर प्रत्येक पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. स्थायू मधील हे सूक्ष्म कण एकमेकांच्या जवळ असतात. द्रवामधील सूक्ष्म कण एकमेकांपासून थोडे लांब असतात, मात्र वायूमधील सूक्ष्म कण एकमेकांपासून खूप लांब असतात आणि जाऊ शकतात. जिथे जागा मिळेल तिथे ते जाऊ शकतात. तर पदार्थाचं स्वरूप, स्थायूरूप पदार्थ, त्याला आपण उष्णता दिली की त्याचं काय होतं? द्रवात रूपांतर होतं. द्रवाला अजून उष्णता दिली की त्याचं वाफेत रूपांतर होतं, म्हणजे वायू अवस्थेत रूपांतर होतं. हे वाफ आपण थंड केली की पुन्हा त्याचं पाणी होतं. पाणी अजून थंड केलं की त्याचा बर्फ होतो. तर अशा प्रकारे प्रत्येक पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाऊ शकतो. तर स्थायू पदार्थ, सॉलिड सबस्टन्सेस कोणकोणते आहेत आपण बघूया. बघा, लाकूड, कोळसा, लोखंड, तांबे, सोने, चांदी, खडू, दगड हे सर्व पदार्थ म्हणजेच स्थायू पदार्थ आहेत. आता यातील सूक्ष्म कण एकमेकांच्या जवळ असतात, त्यामुळे लाकूड, काच, लोखंड, सोने याला आपण एक विशिष्ट असा आकार देऊ शकतो आणि आकार असतो. तर द्रव पदार्थ बघा, पाणी, रॉकेल, पेट्रोल, दूध हे झाले द्रव पदार्थ. ज्या भांड्यामध्ये आपण ठेवू तो आकार त्याला मिळतो. ग्लासामध्ये ठेवलेलं तर दुधाचा आकार आपल्याला वेगळा दिसतो, बाटलीत ठेवलं तर त्याचा आकार वेगळा दिसतो. आणि वायू पदार्थ म्हणजेच गॅसियस सबस्टन्सेस, तर उदबत्तीचा धूर, पाण्याची वाफ हे सगळे झाले वायू पदार्थ. त्याचबरोबर
वातावरणात असलेले नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड हे वायू पदार्थ आहेत. आता या पदार्थांचे काही गुणधर्म आहेत. आपण बघितलं की खडू हा सुद्धा स्थायू पदार्थ आहे, तर लाकूड हा सुद्धा स्थायू पदार्थ आहे. पण खडूला जेव्हा आपण काहीतरी दगड वगैरे मारला तर खडूच्या बारीक कण लगेच होतात, पण लाकडावर मात्र आपण जोरात दगड मारला तर लाकडाचे लगेच बारीक कण होत नाही. असं का बरं होतं? तर प्रत्येक पदार्थाचे काही गुणधर्म असतात. कोणकोणते आहेत हे गुणधर्म? तर ठिसूळपणा, कठीणपणा, प्रवाहिता, विद्राव्यता, पारदर्शकता हे पदार्थांचे विविध गुणधर्म आहेत. तर ठिसूळपणा, जे पदार्थ सहजपणे तुटले किंवा मोडले जातात, म्हणजेच आपण जर दगड मारला तर त्या पदार्थांचे अगदी सहजपणे लहान लहान कणात रूपांतर होते, त्यांना ठिसूळ पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ वीट, खडू, साखर किंवा मीठ, हे पदार्थ कसे आहेत? ठिसूळ आहेत. ते लगेच तुटले जातात, मोडले जातात किंवा त्यांचे लगेच लहान लहान कणात रूपांतर होते. कठीणपणा, तर जे पदार्थ सहजपणे तुटले किंवा मोडले जात नाहीत त्यांना कठीण पदार्थ म्हणतात. हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. या हिऱ्याने आपण काच सुद्धा कापू शकतो. म्हणजे काच कापण्यासाठी हिऱ्याचा वापर केला जातो. म्हणजे हिरा किती कठीण असेल याचा तुम्ही विचार करा. तर दगड, हिरा, लाकूड, लोखंड हे कठीण पदार्थ आहेत. तर स्थितिस्थापकता, रबर जर बघितला किंवा स्पंज तुम्ही घेतला तर त्याचा आकार आपण बदलू शकतो. रबर आपण ताणल्यानंतर त्याचा आकार वेगळा होतो, स्पंज दाबल्यानंतर तो लहान होतो. म्हणजेच ज्या वेळेला आपण पदार्थावर दाब देतो तेव्हा त्यांचा आकार बदलतो आणि दाब काढून घेतल्यानंतर म्हणजे स्पंज आपण सोडला की पुन्हा तो पूर्ववत होतो, त्याचा आकार होता तसा होतो. मग दाब काढून घेतला असता ते पदार्थ मूळ स्थितीत परत येतात. या गुणधर्माला स्थितिस्थापकता असे म्हणतात. रबर बघा, आपण जेव्हा ताणतो तेव्हा तो रुंद होतो, आपण सोडल्यानंतर तो परत होता तसा त्याचा आकार होतो. प्रवाहिता, द्रव पदार्थ, तर पाणी आपण जर ओतलं तर ते काय होतं? उतारावरून वाहत जातं. तर द्रव पदार्थांचे उतारावरून वाहणे किंवा तेल आपल्याकडून सांडलं तर लगेच ते काय होतं? वाहत जातं. पण तेच मीठ सांडलं किंवा साखर सांडली तर अशी वाहत जाते का? नाही. तर द्रव पदार्थांचे उतारावरून वाहणे या गुणधर्माला प्रवाहिता असे म्हणतात. विद्राव्यता म्हणजेच विरघळणे, पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्माला विद्राव्यता असे म्हणतात. साखर किंवा मीठ आपण पाण्यात टाकलं तर ते काय होतं? विरघळते. पोटॅशियम परमॅंगनेट आपण जर पाण्यात टाकलं तर पाण्याला असा जांभळा रंग येतो. का होतं? तर हे पोटॅशियम परमॅंगनेट पाण्यात विरघळतं आणि त्यामुळे या पाण्याला हा जांभळा रंग येतो. तर गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करतात. तुरटी जेव्हा आपण पाण्यावर फिरवतो, तेव्हा तुरटीचे सूक्ष्म कण त्या पाण्यामध्ये विरघळतात आणि पाण्यामध्ये असलेले अशुद्ध द्रव, मातीचे कण हे तळाशी बसण्यास मदत करतात. म्हणजेच या ठिकाणी तुरटी ही पाण्यात विरघळते. तर पदार्थांच्या या विरघळण्याच्या गुणधर्माला विद्राव्यता असे म्हणतात. तर पारदर्शकता, काच काय आहे? पारदर्शक आहे. बघा, आपल्याला पलीकडचं आकाश स्पष्टपणे दिसतंय. या पिगी बँक मध्ये, ही काचेची पिगी बँक आहे, यामध्ये ठेवलेली नाणी आपल्याला स्पष्ट दिसून येतात. काही पदार्थातून
आपण पाहिले असता पलीकडची वस्तू स्पष्ट दिसते, या गुणधर्माला पारदर्शकता असे म्हणतात. तर काच ही पारदर्शक आहे. काही प्रमाणात प्लास्टिकच्या काही पिशव्या या पारदर्शक असतात. तर ज्या वेळेला आपल्याला एखाद्या पदार्थातून पाहिले असता पलीकडची वस्तू स्पष्टपणे दिसू शकते, तो पदार्थाचा गुणधर्म म्हणजेच पारदर्शकता गुणधर्म होय. आता विविध पदार्थाचे हे गुणधर्म आपण बघितले. या पदार्थांच्या गुणधर्मावरून योग्य प्रकारे उपयोग करून काही वस्तू तयार केल्या जातात. निसर्गातील काही पदार्थ हे आपण जसेच्या तसे वापरतो, तर काही पदार्थ वापरण्यासाठी त्यांच्यामध्ये बदल करावे लागतात. अशा प्रकारे आपण त्या पदार्थांमध्ये जे बदल करतो आणि उपयोगात आणतो, अशा गोष्टींना वस्तू असे म्हणतात. तर वस्तूंना विशिष्ट आकृती असते, त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते आणि वस्तू या पदार्थांच्या बनलेल्या असतात. आपण काही पदार्थ आणि त्यापासून बनलेल्या वस्तू बघणार आहोत. तर पदार्थ आणि वस्तू यातील फरक तुम्ही त्यावरून तुमच्या लक्षात येईल की पदार्थ बघा, आता उदाहरणार्थ लाकूड हा पदार्थ झाला. त्यापासून बनलेल्या वस्तू, कोणकोणत्या लाकडापासून वस्तू तयार करू शकतो आपण? टेबल, खुर्ची, कपाट, दरवाजे, आपण पोळ्या करतो ते लाटणं, चमचे, बेड, अशा विविध वस्तू तयार करू शकतो. मग पदार्थाचा जो गुणधर्म आहे, त्या गुणधर्मावरून आपण त्या पदार्थाच्या विविध वस्तू तयार करतो. आता या लाकडाचा उपयोग करून ही जी वस्तू तयार केली, हिला आपण दरवाजा म्हणतो, तर हिला आपण खुर्ची म्हणतो. तर या झाल्या विविध वस्तू. मग नेमका फरक काय? तर या वस्तूला विशिष्ट आकार आहे. खुर्ची म्हटल्यानंतर आपल्याला हा आकार डोळ्यासमोर येतो, पण लाकूड याला आकार, विशिष्ट असा आकार नसतो. खुर्ची किंवा कपाट याच्या भागांची विशिष्ट अशी रचना असते. हा झाला पदार्थ आणि वस्तू यातील नेमका फरक. लोखंड हे आपल्याला अशा प्रकारे आढळतं आणि लोखंडापासून तयार केलेल्या वस्तू, खुर्ची, पत्रे, तारा, कपाट, रेल्वेचे रूळ, गेट, ह्या वस्तू या लोखंडापासून तयार केल्या जातात. तांबे आणि तांब्यापासून तयार केलेल्या विविध वस्तू, काही नाणी किंवा इलेक्ट्रिकच्या वायरमध्ये जी काही तार वापरली जाते, ती तार तांब्याची बनवलेली असते. तांब्यापासून नाणी बनवली जातात, भांडी बनवली जातात, विविध वस्तू तयार केल्या जातात. सोनं आणि सोन्यापासून तयार झालेल्या या विविध वस्तू, नाणी, पातळ पत्रे, बांगड्या, अंगठ्या, तारा, मूर्त्या या सोन्यापासून तयार करता येतात. माती आणि मातीपासून तयार झालेल्या या विविध वस्तू, काचेपासून बाटल्या, ग्लास, बरण्या, विविध वस्तू तयार करता येतात. तर थोडक्यात आपण बघितलं की पदार्थ, त्या पदार्थांचे गुणधर्म वेगवेगळे असतात आणि त्यापासून आपण ज्या प्रकारे त्याचा उपयोग करतो, त्या प्रकाराने वस्तू तयार केल्या जातात. तर वस्तू आणि पदार्थ यातील नेमका फरक म्हणजेच काय? तर वस्तूंना विशिष्ट आकार असतो, त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते आणि वस्तू या पदार्थापासून बनलेल्या असतात. थोडक्यात आपण आज शिकलेल्या गोष्टींचा आढावा घेऊया. पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. पदार्थाच्या सूक्ष्म कणाला महर्षी कणाद यांनी पिलव असे म्हटले आहे. वस्तू या पदार्थांच्या बनलेल्या असतात. वस्तूंना विशिष्ट आकृती असते,
त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते. पदार्थाच्या स्थायू, द्रव व वायू या 3 अवस्था असतात आणि निसर्गामध्ये पाणी हे आपल्याला स्थायू म्हणजेच बर्फ, द्रव म्हणजेच पाणी व वायू म्हणजेच पाण्याची वाफ या 3 अवस्थांमध्ये आढळते. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.